ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर श्री रंगरावदादा पाटील यांच्या 104व्या जयंतीनिमित्त राजकीय विश्लेषक पद्मश्री कुमार केतकर यांच्या देशाची सद्यस्थिती आणि भविष्य या विषयावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। व्याख्यानापूर्वी सागर वातकर यांनी रंगरावदादा पाटील यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचं पद्मश्री कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। निबंध स्पर्धेतील विजेते संचिता देमांना, श्रेया दळवी, पायल दिगंबरे, पूर्वा वरुटे यांना केतकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी खासदार कुमार केतकर यांनी देशाबरोबरच जगभरात झालेल्या स्थित्यंतराची माहिती देत विज्ञान तंत्रज्ञानामुळे देशाचं भविष्य काय असेल याची मांडणी केली। देशात वाढत जाणारी द्वेषभावना दुसऱ्या फाळणीला कारणीभूत ठरेल अशी भीती व्यक्त करत खासदार कुमार केतकर यांनी फाळणी टाळण्यासाठी देशात सौहार्दपूर्ण वातावरणाची गरज असल्याचं नमूद केलं। आपलं गेल्या साधारणपणे 10-15 वर्षात पूर्णपणे बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळे असं जर ते वातावरण बिघडत गेलं तर भविष्यकाळामध्ये जर हिंदू मुस्लिम असे दंगे झाले आणि त्यातनं यादवी सदृश वातावरण निर्माण झालं तर ह्या देशाची पुन्हा फाळणी पण होऊ शकते। इथपर्यंत ते वाईट वातावरण जाऊ शकतं, जाईल असं नाही। ते जाऊ नये याच्यासाठी आपल्या हातात सूत्र आहे, आपण ते ठरवायचं। म्हणजे 2047 साली स्वातंत्र्याच्या शताब्दीला किंवा फाळणीच्या शताब्दीला दुसरी फाळणी होता कामा नये हा निर्धार आपला असला पाहिजे। म्हणजे भारताची एकात्मता आणि भारताची एकता हे सांभाळण्याचं काम आपल्या हातात आहे। नाहीतर मात्र जर आपण ते केलं नाही तर 2047 साल आपल्या हातात निघून जाईल आणि आपल्या देशाची भौगोलिक, राजकीय, वैचारिक आणि आध्यात्मिक एकात्मता सुद्धा नष्ट होऊ शकेल। हा धोका आता यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष SN पवार, ॲडव्होकेट प्रकाश हिलगे, सचिव प्राजक्त पाटील, डॉक्टर सुजय पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते।